महत्वाची बातमी 2014 पासून मॅच फिक्सिंग कोण करताय सर्वांना माहिती आहे असं म्हटलेल्या नाना पटोले यांनी 2019 ला कोण फिक्स झालं हे मला माहिती आहे असं नाना पटोले यांनी म्हटलंय। मी प्रकाश आंबेडकरांना योग्य वेळी उत्तर देईन असं देखील पटोलेंनी म्हटलेलं आहे। तर अशोक चव्हाणांची काँग्रेसवर बोलण्याची लायकी नाही असं नाना पटोले यांचं म्हणणं आहे। अशोक चव्हाण म्हणतात की एकेकाळी महाराष्ट्रात काँग्रेसला महत्त्व होतं, परंतु आता काँग्रेसला महाराष्ट्रात कोणी विचारत नाही। असं आहे की ज्यांनी काँग्रेसच्या भरोशावर एवढी मालमत्ता कमवली, भ्रष्टाचार केलेत असं म्हणायचं का? आणि सत्ता भोगलेली लोक ज्यांनी काँग्रेसच्या भरोशावर सत्ता भोगली त्यांची ओळख काय? अशोक चव्हाणांची स्वतःची ओळख काय? आज त्यांच्या मतदारसंघात त्यांची हालत खराब आहे। आणि म्हणून एखादा माणूस जो कपडे फाडतो स्वतःचे, तशी परिस्थिती अशोक चव्हाणांची झालेली आहे। त्यामुळे काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा तुम्ही आपलं गिरेबान पहिले झाका। त्यामुळे काँग्रेसवर बोलण्याची लायकी त्यांची नाही आहे, त्याच्यामुळे काँग्रेसवर बोलू नये असे आम्हाला असा माझा त्यांना सल्ला आहे। अशोक चव्हाण म्हटले की इतर पक्षाच्या याद्या आल्या परंतु काँग्रेसची यादी आलेली नाही। काल जो प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला त्यालाच मिळता जुळता त्यांचाही आरोप होता। आम्ही उत्तर देतोय, थोडा 4 दिवस थांबा। तर रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि मी त्यांच्या घरात जाऊन बोलतो, मला असं बाहेर बोलता येत नाही। योग्य वेळेची संधी पाहतोय, थांबा 4 दिवस। सांगली आणि करारबाबत काय भूमिका? काल जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये बैठक झाली, जवळपास 1.5 तास बैठक चाललेली आहे प्रक्रिया आहे। 2-3 जागेचा इश्यू आहे आमच्यापेक्षा तर महायुतीमध्ये। सांगली आणि साताऱ्याचा तिढा सुटेल काय आहे? कुठल्याच लेवलला आज संपेल। प्रकाश आंबेडकर पुन्हा म्हटले की तुमची आणि अशोक चव्हाणांचीच मिली भगत आहे, तुम्ही भाजपचे माणसं आहे, पुन्हा टीका केली त्यांनी। अरे मला बोलू द्या त्यांना जेवढं बोलायचं आहे। कोण कोणत्या पक्षाचा आहे, कोणाची पक्ष बीजेपीचा बी पार्टी कोणाची कोणती आहे हे आपण योग्य वेळ मांडू ना। आता अंगावर आलं तर नाना पटोलेचा स्वभाव आहे, त्याचं उत्तर आणि काय त्याचं उत्तर प्रामाणिकपणे कसं द्यायचं आणि वास्तविकतेला देऊन कसं करायचं ते नाना पटोलेला माहिती आहे। त्याच्यामुळे आम्ही उत्तर बरोबर देऊ आणि ते शोभेचं देऊ। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।